नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला चातुर्मासात काय करावं काय करू नये हे सांगणार आहे. चातुर्मासात 4 महिन्यात प्रत्येकाने दररोज पहाटे उठून स्नान करावे. नंतर देवदर्शनासाठी जवळच्या मंदिरात जावे. यंदा रविवार दिनांक 6 जुलै 2025ला चातुर्मासाची सुरुवात होत आहे. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, देवशयनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरुवात होतो आणि देवउठणी कार्तिकी एकादशीला तो संपतो. या काळामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्ये, सेवा, उपासना भक्तिभावाने करण्यात येतात. या काळामध्ये विविध व्रतवैकल्ये, सेवा, उपासना का करावी यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तेव्हा तुम्ही हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करा. चातुर्मासामध्ये काय खावं काय टाळावं. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीच्या दिवशी, देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णू क्षीरसागरात योगनिद्रेसाठी जातात आणि या पृथ्वीचा सांभाळ करण्याची जबाबदारी शिवपरिवारावर सोपविली जाते असं म्हणतात. चातुर्मासाचे 4 महिने असतात. सगळ्यात पहिला महिना श्रावण, दुसरा महिना भाद्रपद, तिसरा महिना आश्विन आणि चौथा महिना कार्तिक. श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. भाद्रपद महिना श्री गणेशांना समर्पित आहे. अश्विन महिना माता पार्वतींना समर्पित आहे. कार्तिक महिना भगवान कार्तिकेयांना समर्पित आहे. याप्रमाणे या 4 महिन्यामध्ये पृथ्वीचा सांभाळ शिवपरिवार करतात. देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठणी म्हणजे कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. या चातुर्मासाच्या काळात सेवा, व्रतवैकल्ये, उपासना, दान, धर्म हे जास्तीत जास्त केले जाते. काही लोक चातुर्मास पाळतात. वेगवेगळ्या पद्धतीने लोक चातुर्मास पाळतात. काही जण संकल्प करून आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत काही जण जमिनीवर झोपतात. काही जण फक्त एक वेळेस जेवतात. काही जण हे 4ही महिने दुपारी किंवा संध्याकाळी जेवतात. काही जण एक वेळेस जेवतात, दुसऱ्या वेळेस फराळ करतात. काही जण मांसाहार करणारे हे 4 महिने मांसाहार करत नाहीत, मांसाहार वर्ज्य करतात आणि सात्विक जेवण जेवतात. याचबरोबर काही जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात. या 4 महिन्यामध्ये लाकोळी व्रताला पण महत्त्व आहे. या 4 महिन्यामध्ये महादेवाला लाकोळी वाहतात, महादेवाची सेवा करतात. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवांना 1,00,000 पांढरी फुलं अर्पण करतात. 4 महिन्यामध्ये शिवलिंगाला 1,00,000 फुलं अर्पण करतात. या पद्धतीने संकल्पयुक्त लाकोळी व्रत करतात. दुसऱ्या पद्धतीने शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केले जाते. 1,00,000 बेलपत्र वाहिले जाते किंवा 1,25,000 पण संकल्प करतात. याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते, बाळकृष्णाला मंजुळा वाहतात किंवा 1,00,000 तुळशीपत्र अर्पण करण्याचा संकल्प करतात. याबरोबरच काही जण या 4 महिन्यामध्ये सुवासिनींना चहा किंवा दूध देऊन हळदी कुंकू लावून ओटी भरली जाते. या पद्धतीने सुद्धा व्रत केलं जातं. याचं उद्यापन कार्तिक पौर्णिमेला केलं जातं. कोणत्याही व्रताची सुरुवात आपल्याला आषाढी एकादशीपासून करायची आहे. कार्तिकी एकादशीपर्यंत संकल्प करू शकता. चातुर्मास व्रतवैकल्ये, सेवा, उपासना आणि दानधर्म करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. याचबरोबर चातुर्मासात उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याचा सुद्धा संकल्प करू शकता. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी, हळदी कुंकू, एखादं लाल फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. याचबरोबर चातुर्मासामध्ये आपण कुंकुमार्चन सुद्धा करू शकतो. याचबरोबर हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत किंवा गोपद्म व्रत सुद्धा करू शकता. या चातुर्मासामध्ये येणाऱ्या एकादशीचं व्रत करू शकता. वर्षभराच्या एकादशीचं पुण्यफळ मिळतं. दुर्गा सप्तशतीचा पाठ, कुलदेवीची सेवा, गुरुचरित्राचं पारायण, शिवलीलामृत पारायण,
स्तोत्र पठण. श्रीहरी विष्णूची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करू शकता. चातुर्मासामध्ये कोणतीही सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. काही शुभ कार्ये चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. मुंज, लग्न, यज्ञ आणि गृहप्रवेश केले जात नाहीत. या 4 महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या 4 महिन्यामध्ये दानधर्म केले जाते. चातुर्मासामध्ये सणवार येतात. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, आदित्यरानुबाई व्रत, श्रावणी सोमवार, मंगळागौरी, जराजीवंतिका पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, हरितालिका व्रत, श्री गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, महालक्ष्मी पूजन किंवा गौरी पूजन, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि यानंतर येते कार्तिकी देवउठणी एकादशी. या कार्तिकी देवउठणी एकादशीला चातुर्मास संपतो. यंदा कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रविवारी आलेली आहे. या दिवशी चातुर्मास संपतो. पण आपण जी व्रतवैकल्ये केलेली आहेत त्याचं उद्यापन कार्तिक पौर्णिमेला करायचं. तुम्हाला चातुर्मासाची बरीचशी माहिती